तुला महिमा देतो, तुझी स्तुती करतो पित्या. धन्यवाद, तुझं वचन तू आज आमच्यावर प्रकाशन म्हणून ओतलं. तुझा महिमा, तुला गौरव पित्या. प्रभू येशू नाव आम्हाला ठाऊक आहे आणि अनेक समय आम्ही अनुभव पण घेतला काही क्षेत्रामध्ये. ज्याप्रमाणे शाऊलाने पण काही बाबतीत दाविदाचा अनुभव घेतला, पण काही बाबतीत त्यांनी दाविदाला दूर केलं. ते म्हणतो असेही लोक आहेत का काही बाबतीत माझा अनुभव त्यांनी घेतला, पण सध्या अशी काही स्थिती आहे आणि त्यांना वाटतं का नाही आता येशूद्वारे होणार नाही. हा गैरसमज दूर कर. जर देव तुला एकात विजय देईल तर देव दुसऱ्या समस्या तुला विजय देणारा देव आहे. संशय धरू नको, त्याचं सामर्थ्य अगदी सुरुवातीपासून आहे. तो अद्भुत परमेश्वर, तो पराक्रमी देव, आणि त्याच्याच द्वारे तुला दया आणि कृपा आहे. येशू नाव फक्त माहिती ठेवण्यासाठी नाही, येशू नाव जीवनात प्रथम स्थानावर घेण्यासाठी आहे. आपल्या लढाया लढण्यास देवाला पुढं कर आणि म्हण का प्रभू ही समस्या आहे. आणि जर तुझी इच्छा आहे तुला काही सांगावं तर नक्कीच सांग, पण म्हण का प्रभू माझी नाही, तुझी इच्छा पूर्ण कर. मला एक माहिती आहे प्रभू, तू मला विजय देणार आहे. कसा विजय देईल हे मला नक्की कळल. आता मी माझं बुद्धीचं गणित करत नाही. मला एवढंच माहिती आहे का आता मी आजारात आहे आणि मला बरं व्हायचंय आणि तू मला बरं करणार आहे. मला आता माहिती आहे प्रभू माझ्या कुटुंबात दारू आहे आणि मला माहिती आहे सुटकेचा देव आहे, तू यातून मला बाहेर काढणार आहे. तो कसा येईल, त्याला कोण आणल, हा प्रश्न माझा नाही, हा प्रश्न तुझा आहे परमेश्वरा. मी त्यात विचार करणार नाही की तुला तू कसं चर्चला आणणार आहे. मला एक माहित आहे का तू जीवन बदलणारा देव आहे. जर माझी भेट घेतली, अनेक पापांचं जीवन बदललं, तर माझ्याही परिवारातला जो व्यस्तदिनी व्यक्ती त्याचा लाईफ तू बदलणार परमेश्वर. माझं मन मला अडवतं आणि ते म्हणतं हे कसं काय शक्य आहे. तुझी मस्त तळमळ आहे का तो यावा, तो बदलावा, तो तुझं ऐकत नाही, तो चर्चला येत नाही, कसं होणार. तू उत्तर तुझं मांडू नको, काय कसं काय होईल. तू फक्त म्हण का देवा ही समस्या आहे आणि तू समस्या सोडवणारा देव आहे. तुझं मन तुला धरून ठेवतं. तू प्रार्थना करतो पण शंका तुला पुन्हा आडून ठेवते, म्हणते का कसं काय शक्य आहे. तो जर चर्चलाच येत नाही, तो जर माझं ऐकतच नाही, तर कसं घडणार आहे. देवाला त्याच्या पद्धतीने काम करू दे. तू फक्त प्रार्थना कर आणि म्हण का देवा तू हृदय बदलणारा देव आहे. देवा तू परिवर्तन करणारा परमेश्वर आहे. देवा तू आर्थिक स्थिती बदलणारा परमेश्वर आहे. देवा तू मस्तक बनवून आपल्या लेकरांना एक चांगली नोकरी आणि चांगल्या बिझनेसने ब्लेस करणारा परमेश्वर आहे. तू आपल्या लेकरांना चांगले स्थळ देणारा परमेश्वर आहे. देवा तू बंद कुस वाहती करणारा परमेश्वर देव आहे. तू मरणाला जीवन देणारा परमेश्वर, आजारांची खाट तू परमेश्वरा सरळ करणारा परमेश्वर देव आहे. मी हा विचार करत नाही कसं काय शक्य आहे. तू अशक्य गोष्टी शक्य करणार आहे. ज्या माझ्या बुद्धीने मला सोडवता येत नाही त्याच्या पलीकडे तू कार्य करणारा परमेश्वर आहे. प्रभू येशूच्या नावाने जे काही यांच्या मनात तुझ्या प्रति गैरसमज आहेत, आज ते गैरसमजाचे आत्मे मी बांधून नाश करतो आणि प्रत्येकाचा विश्वास प्रभूच्या नावाने मी मोकळा आणि संजीवित करतो आणि म्हणतो का नाही प्रभू मी तुला दूर ठेवणार नाही, मी तुला प्रथम स्थान देईल. या बाबतीत पवित्र आत्मा मला मदत कर. समस्या येताना मी समस्याकडे न पाहता माझ्या देवाचं स्मरण करावं का माझा येशू माझ्या बरोबर आहे, त्याद्वारे मला विजयी आहे, त्याद्वारे मी प्रभूची महिमा पाहणार आहे. ज्या स्थितीमध्ये मी आहे या स्थितीमध्ये मी राहणार नाही, तो मला बाहेर काढणार आहे. तो मला इथून त्याच्या गौरवटी त्याची महिमा करण्यासाठी बाहेर काढणारा परमेश्वर आहे. कम ऑन चर्च एव्हरीवन, आता तुमच्या मुखाने जाहीर करा. येशूला दूर करू नका. म्हणा येशू आता मी तुला माझ्या लाईफ मध्ये घेतो, तुझं वाटणाला मी घेतो, तुझं प्रकाशन मी माझ्या लाईफ मध्ये घेतो, तुझी सहभागिता माझ्या जीवनामध्ये मी प्रथम स्थानावर घेतो. कारण इथून वाटण्याचं प्रकाशन आहे. आणि जर येशू माझ्या जीवनात येईल तर तो अभिषिक्त आहे. त्याला अभिषेक केलंच यासाठी का त्याद्वारे मला विजय मिळावं. दाविदाला अभिषेक केलंच यासाठी होतं का इस्रायलला विजय मिळावा. आमचा येशू अभिषिक्त आहे, आमचा येशू गौरवी पित्याजवळ बसलेला आहे, त्याद्वारे आम्हाला विजयी आहे. त्याद्वारे तुम्ही ब्लेस आहात चर्च. मी सर्व निराशेचे आत्मे, मी सर्व फ्रस्ट्रेशनचे आत्मे बांधून नाश करतो. जे प्रयत्न करून कंटाळलेत आणि त्यांना वाटतं प्रभू काय घडत नाहीये, आज पुन्हा नवीन सुरुवात कर. आज पुन्हा नवीन त्याने हाक मार. आजचा अनुभव वेगळा असेल, आजचा समय तुझ्यासाठी वेगळा असेल. कदाचित हा तुझा दिवस आहे, कदाचित हा तुझा समय का तुझ्या लाईफ मध्ये इथून पुढे रिवायवल यावं आणि ते आध्यात्मिक संजीवन तुझ्या लाईफ वर मी डिक्लेअर करतो आज. प्रभू त्यांनी तुला घेतलंय आणि जे येशूला घेतील ते त्यांची लढाई 100% जिंकतील. आम्ही यांच्या जीवनात असणारी लढाई आता त्या लढाईमध्ये नावाने विजयी आम्ही स्वीकारतो. आणि प्रभू तुझ्या मंडळीत
मी इथं हे जाहीर करतो, हो दे बाप्पा. जर येशू तुमच्या लढाईमध्ये आहे येस तर विश्वासाने साक्ष तुमची आहे, आमेन आमेन. विजय तुमचा. येस आमेन. ओ वरी होऊ नका, काय समोर आहे मी डिक्लेअर करतो का तू साक्ष देशीलच, तुझ्या लाईफ मध्ये साक्ष घडणारच, Yes, amen. येशूद्वारे तुला विजय मिळेलच Amen, आणि तू देवाची amen. महिमा पाहणार. Yes, Jesus. प्रभू सर्व मनातले विचार तू बदलत आहे Yes, Father. आणि हा विजय विश्वासाच्या मनात मोकळा करत आहे. Yes, का नाही, माझा अभिषेक मला विजय देणारा, Yes, amen. त्याचा अभिषेक झालाच यासाठी का Yes. मला विजय मिळावा Yes, sir. आणि तू विजय पावशील आणि तू देवाचा गौरव करशील. आलेले प्रत्येक लोक त्यांची विनंतीच्या पुढे मी सादर करतो. Yes, sir. त्याच्या मनात काय तू जाणतो प्रभू. हो दे बाप्पा. येशूच्या नावाने ती प्रार्थनेवर तुझा शिक्का मोर्तब करतो Yes, amen, आणि amen. होय आणि आमेन मध्ये ती साक्ष मी स्वीकारतो स्वीकारतो देवा आणि तू बाप्पा. साक्ष देशील आणि तू Yes, देवाचा yes. गौरव करशील. Amen, amen. प्रभू येशू नावाने मी या सर्वांना ब्लेस करतो. Bless करतो Lord. पुन्हा प्रभू आज या फादर्स डे निमित्ताने हो दे तू बाप्पा. उत्तम पिता आहे येस दे बाप्पा. आणि प्रभू तू जसं आपल्या प्रिय पुत्राला पाठवलं येस येस सर. त्याच्यासाठी नाही, आमच्यासाठी. हो दे बाप्पा. दाविदाच्या भावाने त्यावर संशय धरला, येस पण फादर. तुझ्या प्रती आम्ही संशय धरत नाही. येस दे बाप्पा. तू आमच्यासाठी आला, येस येस तू सर. आमची ख्याली खुशाली विचारण्यासाठी आला, हो दे बाप्पा. तू आमचं बरं करण्यासाठी आला. येस फादर. पित्या तुझं प्रेम जे येशू स्वरूपात तू प्रगट केलं हो दे बाप्पा. त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद. येशू नावाने पुन्हा तुला धन्यवाद देतो येस आणि आजची भक्ती तू ब्लेस केली, पुन्हा तुझा गौरव करतो.